नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही. 5 जूनला माझ्या मुलांच्या शाळांना सुट्टी लागली आणि जवळजवळ महिनाभर आम्ही भारतात होतो. मी सुट्टीमध्ये एकही व्हिडिओ अपलोड केला नाही, कारण आमच्या घरी एक छोटीशी सत्यनारायणाची पूजा होती. आम्ही मुलांसोबत वेळ देखील घालवला आणि दुर्दैवाने माझी दोनही मुलं आजारी पडली. शिवाय आमच्या काही मेडिकल चेकअप्स देखील होत्या, म्हणून शूटिंग करायला वेळच मिळाला नाही. आता आम्ही परत आलोय आणि वेळ आली आहे रुटीन सुरू करण्याची. पण सगळ्यात महत्वाचं काम होतं ते म्हणजे किचन रिसेट करणं. तर आजचा व्हिडिओ आहे किचन रिसेट. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी एक सांगू इच्छिते की हा किचन डीप क्लिनिंगचा व्हिडिओ नसून हा एक छोटासा किचन रिसेटचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुट्टीवरून परत आल्यावर सगळ्यात पहिलं काम होतं ते म्हणजे किचन सुरू करणं. सुट्टीमध्ये प्रवास, घराबाहेर खाणं आणि अनियमित झोप हे टाळता येत नाही. त्यामुळे परत आल्यानंतर मला बाहेरून काहीही ऑर्डर करायचं नव्हतं. म्हणून मी स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी गॅस स्टोव्ह, किचन टॉप आणि वापरायचा भाग होममेड क्लिनिंग सोल्युशनने साफ पुसून घेतला आणि किचन तात्पुरतं सुरू झालं होतं. पण आता वेळ होती किचन रिसेट करण्याची. मी सुट्टीला जाण्याआधी सगळी ग्रोसरी संपवली होती आणि फ्रीजही मोकळा केला होता. त्यामुळे जवळजवळ सगळे डब्बे रिकामे होते आणि ते स्वच्छ करणं गरजेचं होतं. एक एक डब्बा, छोटे मोठे सगळे मी बाहेर काढले, झाकणं वेगळी केली आणि सर्व डब्बे डिशवॉशर मध्ये व्यवस्थित लावून दिले. डब्बे स्वच्छ असतील तर त्यातले अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात आणि त्याला वासही येत नाही. डब्बे धुतले जातात तोपर्यंत मी सर्व शेल्फ साफ करायला घेतल्या. शेल्फ साफ करण्यासाठी मी होममेड क्लिनिंग सोल्युशनचा वापर केला आहे. प्रत्येक शेल्फचा कानाकोपरा साफ करणं गरजेचं असतं, कारण जिथे मसाल्याचे डबे ठेवलेले असतात तिथे बारीक पावडर सांडलेली असते. तसेच शेल्फ रोजच्या वापरामुळे तेलकट झालेले असतात, त्यामुळे ते स्वच्छ करून घेणे गरजेचे असते. किचन शेल्फ साफ झाले. आता वेळ होती फ्रीज क्लीन करण्याची. यावेळी मी फक्त सरफेस नाही तर आतूनही सफाई केली होती. सगळ्यात आधी फ्रीज मधले सगळे शेल्फ लाइनर आणि क्रिस्पर बॉक्स काढून घेतले. त्यानंतर होममेड क्लिनिंग सोल्युशनने फ्रीज पूर्णपणे साफ करून घेतला. फ्रीज आतून साफ केल्यानंतर मी फ्रीजचा दरवाजा, हँडल, साइड
आणि फ्रीजचा वरचा भाग सुद्धा साफ करून घेतला, कारण या जागांना आपण रोज हात लावतो आणि तिथे बोटांचे ठसे राहतात. फ्रीज पूर्णपणे साफ झाल्यावर मी लाइनर्स आणि क्रिस्पर बॉक्स देखील साफ करून घेतले आणि त्यांना त्यांच्या जागी परत लावले. मी क्रिस्पर बॉक्स मध्ये शेल्फ लाइनर लावत नाही, तर एक कॉटनचा नॅपकिन वापरते. इतकं सगळं करता करता डिशवॉशरचा सायकलही पूर्ण झाला. मी सगळे कंटेनर्स बाहेर काढले आणि काउंटर टॉपवर हवेत सुकण्यासाठी ठेवले. हे कंटेनर्स वापरण्यापूर्वी पूर्णपणे सुकणं खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे मी त्यांना काही वेळ तसेच ठेवून दिले. कंटेनर्स वाळतायत तोपर्यंत मी नवीन आणलेली सगळी ग्रॉसरी बाहेर काढली आणि नवीन ग्रॉसरी ठेवायचा शेल्फ साफ करून घेतला. मग मी एक एक करत प्रत्येक कंटेनर भरायला सुरुवात केली. सगळ्या डब्यांमध्ये नवीन ग्रॉसरी भरून व्यवस्थित झाकण लावून ती परत त्यांच्या जागी लावली. त्यानंतर मी शेल्फ मधले क्लीन आणि वाळलेले शेल्फ लाइनर परत लावले आणि भरलेले डब्बे त्यावर नीट रचले. शेवटी कांदे, बटाटे आणि लसूण ठेवायचा रॅक देखील साफ केला. तिथे थोडी धूळ आणि सुटलेली सालं असतात, म्हणून सगळं एकदा रिकामं करून स्वच्छ पुसून घेतलं आणि परत व्यवस्थित मांडून ठेवलं. आणि झालं माझं सुट्टीनंतरचं किचन रिसेट पूर्ण.
तर हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.